आपण पाहत आहात मावळा न्यूज 24, सर्वसामान्यांचा बुलंद आवाज। समाजातला वंचित घटक आहे, तर त्यांना कोणतेही शासकीय डॉक्युमेंट नसल्यामुळे ते योजनांपासून वंचित राहतात। शासकीय योजनांचा त्यांना लाभ मिळण्यामध्ये भरपूर अडचणी येतात। त्यांचं शिक्षणाची पातळी थोडीशी कमी असल्यामुळे त्यांना योजनांची माहितीसुद्धा मिळत नाही। मग त्या अशा लोकांसाठी, अशा वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या काही NGOज आपल्या शहरामध्ये कार्यरत आहेत। त्यापैकीच एक मैत्री नावाची जी संघटना आहे, त्या संघटनेच्या प्रमुख ज्या आहेत मयुरीताई आळवेकर, ह्या आमच्याकडे काही दिवसांपूर्वी आल्या आणि त्यांनी आम्हाला विनंती केली की सर, शहरामधल्या मोफत अन्नधान्य योजना जी आहे त्याचा जर लाभ या घटकाला मिळाला तर आम्हाला म्हणजे हातभार लाभेल। मग त्यांचं डॉक्युमेंट्स कोणतंच नव्हतं। मग एक स्पेशल कॅम्प आयोजित करून त्यांना आधी आधार कार्ड काढले आणि मग त्यांच्या आधार कार्डच्या बेसिसवर आणि त्यांचं जे समाज कल्याण विभाग त्यांना एक कार्ड देतं, आय कार्ड, त्या 2 डॉक्युमेंट्सच्या आधारावर त्यांना आपण मोफत शासकीय योजना, जी प्राधान्य कुटुंब लाभ योजना आपण म्हणतो, त्यामध्ये जेवढे त्यांच्या कुटुंबामध्ये सदस्य असतील तर त्याला प्रत्येकी 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ असं 5 किलो धान्य दर महिन्याला मोफत शासन देतं। तर मग यापूर्वी आपण त्यांच्या 25 लाभार्थ्यांना हा लाभ दिलेला आहे। आज माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या हस्ते उरलेल्या 25 जणांना तो लाभ देण्यात आला। आज त्यांनी नवीन एक 25 अर्ज आमच्याकडे केलेले आहेत आणि अजून 50 अर्ज ते लवकरच आमच्याकडे करणार आहेत। मग या सर्व अर्जांवर तातडीनं कारवाई करून पुरवठा विभाग त्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। तर मी सर्व शहरातील या वंचित घटकांना आवाहन करतो की त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी शहर अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय असेल किंवा माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय असेल, येथे संपर्क साधावा। या सर्व प्रक्रियेमध्ये माननीय जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे सर, तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी मॅडम मोहिनी चव्हाण मॅडम यांचं आम्हाला मोलाचं मार्गदर्शन लाभलेलं आहे, म्हणूनच आम्ही हे सगळं करू शकलो। धन्यवाद। थँक्यू।